सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय आणि परिपत्रक घेऊन येत असतो. आज देखील असाच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आणि परिपत्रक आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं हे पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतून खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबतचं हे पत्र आहे. आता या पत्रामध्ये काय सांगितले ते आपण सविस्तर समजून घेऊया. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 चे शासनाचे निर्देशानुसार संचालनालयाने शासन निर्णय दिनांक 11 जून 2024 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबत संदर्भ क्रमांक 3 चे परिपत्रक निर्गमित केले आहे आणि सदर परिपत्रकानुसार या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 11 जून 2024 चे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत पुनश्च निर्देश देण्यात येत आहेत. या पत्राचा मुख्य विषय आहे की सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या ज्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत यामध्ये गणवेश किंवा इतर जे आपण शैक्षणिक साहित्य वर्षभर खरेदी करत असतो विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती न करण्याबाबतचं हे पत्र आहे. म्हणजे आपण आपल्या शाळेसाठी जे काही गणवेश खरेदी करत असतो किंवा शैक्षणिक साहित्य खरेदी करत असतो ते आपण आपल्या सोयीनुसार आणि आपल्या मर्जीनुसार कोणत्याही दुकानातून किंवा इतर ठिकाणाहून ते खरेदी म्हणजे कोणत्याही दुकानातून आपण ते खरेदी करू शकतो. सदरील विषयाचे गांभीर्य पाहता सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांकडून गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानात किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये याबाबतच्या सूचना सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांना द्याव्यात. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांनी त्याबाबत शहानिशा करून तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करावी. पत्रानुसार खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये गणवेश विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याबाबतची सक्ती असते किंवा शाळेकडूनच घ्या अशी सक्ती असते. तर यापुढे तशी सक्ती करता येणार नाही हे देखील लक्षात घ्यायचं आहे. जर अशा प्रकारची सक्ती कोणती शाळा किंवा एखादी संस्था करत असेल आणि त्याबाबतची जर तक्रारी प्राप्त झाल्या असतील तर शिक्षण अधिकारी आणि प्रशासन अधिकारी यांनी त्यांची शहानिशा करून संबंधित शाळेवर कारवाई करायची आहे. तसेच राज्य मंडळ CBSE ICSE मंडळाच्या शाळांनी NCERT SCERT बालभारतीचे पाठ्यपुस्तके वापरावीत. अन्य मंडळाच्या शाळांनी त्या मंडळांनी प्रमाणित केलेले पाठ्यपुस्तके वापरावीत. कोणत्याही शाळेने विशिष्ट खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकाचा वापर करण्याचे बंधन किंवा सक्ती विद्यार्थ्यावर करू नये. यामध्ये दुसरा देखील एक महत्त्वाचा आहे पाठ्यपुस्तकासंदर्भात. यामध्ये राज्य मंडळ CBSE ICSE मंडळाच्या शाळांनी यापुढे NCERT आणि SCERT म्हणजेच बालभारतीचे पाठ्यपुस्तके वापरायचे आहेत. अन्य मंडळाच्या शाळांनी त्या मंडळांनी प्रमाणित केलेलेच पाठ्यपुस्तके वापरायत. कोणत्याही शाळेने विशिष्ट खाजगी प्रकाशनाचे मात्र पाठ्यपुस्तकांचा यानंतर वापर करायचा नाही किंवा त्यांची सक्ती देखील करायची नाही हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तसेच याबाबत खालील मुद्द्याबाबत प्राधान्याने कारवाई करण्यात यावी. यामध्ये एक खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत शाळा व्यवस्थापन समितीमध्ये वरील विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतून खरेदी करण्याची सक्ती करण्यात येणार नसल्याचा ठराव घेण्याबाबत तात्काळ कारवाई करायची आहे. तर यामध्ये खाजगी प्राथमिक किंवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत त्यांच्या ज्या व्यवस्थापन समिती देखील विद्यार्थ्यांचे गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतून खरेदी करण्याची सक्ती करण्यात येणार नाही असल्याचा देखील ठराव आपल्याला या ठिकाणी तात्काळ घ्यायचा आहे. तशी कारवाई देखील करायची आहे. नंतर 2 गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानात किंवा शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करण्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीसाठी आपल्या कार्यालयाचा ईमेल ID प्रसिद्ध करावा. तसेच विषयाच्या अनुषंगाने नोडल अधिकारी यांची नेमणूक देखील करायची आहे. तसेच गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतून खरेदी करण्याबाबत ची जी सक्ती केली जाते त्याबाबतच्या जर तक्रारी प्राप्त होत असतील तर त्यासाठीचा ईमेल ID देखील प्रसिद्ध करायचा आहे कार्यालयाने आणि तसेच त्या ठिकाणी नोडल अधिकाऱ्याची देखील नेमणूक करायची आहे. 3 सदर परिपत्रकाची आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळेमध्ये माहिती होण्यासाठी आवश्यक प्रमाणात प्रसिद्धी देण्यासाठी कारवाई देखील करायची आहे. अशा प्रकारचं हे अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे. या पत्राचा विषय आहे सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना यानंतर गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून किंवा शाळेतूनच खरेदी करण्याबाबत सक्ती करता येणार नाही. तसेच पाठ्यपुस्तके देखील राज्य मंडळ CBSE ICSE मंडळाच्या शाळांनी NCERT किंवा SCERT बालभारतीचेच पाठ्यपुस्तके वापरायचे आहेत. अन्य प्रकाशनाचे पुस्तके देखील वापरण्याबाबत सक्ती करता येणार नाही अशा प्रकारचं हे पत्र आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.